पंचवटी चौकात भाजप आणि काँग्रेस आमने सामने आलेत। काँग्रेसचा शेतकरी कर्जमाफीसाठी मोर्चा निघाला होता। पोलीस आणि काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्यात तुफान बाचाबाची ही यावेळेला झाली। भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आलेत। एकीकडे काँग्रेसचा मोर्चा निघाला होता तर दुसरीकडे भाजपचेही कार्यकर्ते उपस्थित होते। आमने सामने आले ते सर्वजण। पोलीस आता इथलं वातावरण शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत। अमरावतीतल्या पंचवटी चौकातली ही दृश्य शेतकरी कर्जमाफीसाठी म्हणून काँग्रेसने मोर्चा काढलेला आणि त्याच वेळेला तिथे भाजपचे कार्यकर्तेही समोर आले। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अमर गटारे यांच्याकडून। अमर, काय नेमकं घडलेलं आहे? बघितलं अमरावतीमध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे आणि सोबतच शेतकऱ्यांना आपल्या म्हणजे नुकसान झालं ते नुकसान भरपाई मिळाली पाहिजे यासाठी काँग्रेसचा मोर्चा काढण्यात आलेला होता। आणि सोबतच त्याच ठिकाणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या स्वागतासाठी भाजपने जे आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते गोळा झालेले होते। आणि यावेळी बघितलं तर भाजप आणि काँग्रेसचे दोन्ही कार्यकर्ते आमने सामने आलेले पाहायला मिळाले। या ठिकाणी बघितलं तर मोठ्या प्रमाणात पोलिसांनी या ठिकाणी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष आल्यानंतर थेट काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना ताफा लावण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी घोषणा दिल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे। यासोबतच त्यांच्या ताफ्यावर जे खराब झालेलं सोयाबीन आहे ते सोयाबीन सुद्धा फेकण्याचा प्रयत्न केला। मात्र यावेळी पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची अडवणूक केली। आता काँग्रेसचा जो मोर्चा आहे तो पुन्हा अंबोली तहसील कार्यालयात सुरू झालेला आहे। ठीक आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना ही माहिती देऊयात। भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले। अमरावतीतल्या पंचवटी चौकामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मोर्चा निघाला होता। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी हा मोर्चा होता। त्याच वेळेला तिथून रवींद्र चव्हाण जात असताना त्यांची गाडी अडवण्यात आली काँग्रेसकडून आणि त्यानंतर भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले। सध्या वातावरण शांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी अमर। ही थेट दृश्य आहेत अमरावतीतल्या पंचवटी चौकातली। आंदोलन या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून इथे सुरू आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।